सरकत जावत असे ध्यान. आलं आलं आलं, उडवतील उडवतील तुला उडवतील. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉग विथ अक्षय. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघू शकताय, आज आहे रविवार, 9 तारीख आहे याची, आणि 2024चा जो पहिला पाऊस आहे, तो पहिला पाऊस पडलेला आहे. तुम्ही समोर बघू शकता, सकाळ सकाळ मस्त पाऊस पडला आहे ना. हा आमचा घर आहे, त्या घराच्या शेजारी तुम्ही बघू शकता सर्व मस्त हिरवळ वगैरे पडलेली आहे. आणि आज याच पहिल्याच पावसाची मजा, त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत त्या पनवेलमधील शिवगंगा वॉटर पार्कला. आणि शिवगंगा वॉटर पार्कला गेल्यावर तिथली ती मजा मस्ती जी काय आम्ही करू, ज्या राईड्स वगैरे तिथले, त्या वॉटर पार्कची माहिती, कसं जायचं, काय तिथलं प्राईज असणार आहे, ते सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तो नक्की शेवटपर्यंत राहा या व्लॉगमध्ये. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत ती जी बेल नोटिफिकेशन आहे ती बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि स्टे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो होतो शिवगंगा वॉटर पार्कला. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता शिवगंगा वॉटर पार्क. सो आम्ही आलो तर ते तशी 7:45 वाजता, 8:45ला आम्ही इथं पोचलो. आम्हाला वाटलं का जास्त क्राऊड नसेल, पण माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात काय क्राऊड आहे, तो फुल ऑफ क्राऊड आहे. तशी दीदी कसली नटून आली. आणि आमचा मेन अट्रॅक्शन निनाद पडेल. ॲक्शन नको, जास्त ॲक्शन नको. तो तुम्हाला दाखवतो आता गर्दी वगैरे किती आहे तिकीट बुकिंगसाठी. आणि मग आपण तिकीट बुक करू आणि डायरेक्ट नंतर जाऊ, पहिला ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर जाऊ आपण त्या वॉटर पार्कला. पहिला समोसा न वडापाव खाऊ. आता आपण आलो होतो तिकीट काउंटरला. तर तिकीट काउंटरबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही तशी ऑनलाईन पेमेंट केला, जीपे वगैरे किंवा कार्ड पेमेंट केला तर तुम्हाला 1000 प्लस GST, 18% GST, तेच म्हणजे 1180 रुपये भरायला लागतील. आणि जर तुम्ही इथं कॅश पेड केली तर तुम्हाला 1000 रुपये फक्त भरायला लागतील. आणि तुमच्यासोबत जर लहान मुलं वगैरे असतील तर 3 फीटपर्यंत फ्री आहे एंट्री. 3 फीटच्या 1 इंच जरी वाढला तर मग त्यांना 900 रुपये पे करायला लागतील. पैसा ही पैसा होगा. तो आता आम्ही पोचलो होतो शिवगंगा वॉटर पार्कच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आता एंट्री केल्यावर जे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स ऐकले असणार, जर तुम्ही येत असाल इथं तर क्लोथमध्ये तुम्ही नायलॉनचे कपडे घाला, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कॉटन घालणार, जीन्स घालणार, ते ज्या स्लाइड्स होतात त्या स्लाइड्सवरनं ते इझिली मूव्ह नाही होत, त्याच्यामुळे तुमचे कपडे आहेत ते फाटण्याची भीती जास्त आहे. बबले आणलंच नाही कपडे. शॅम्पू लावला तर स्लाइड लवकर होतील. शॅम्पू तरी आणलास काय? ना घे विकत. ऑप्शन आहे तुमच्याकडे, शॅम्पू विम्पू आणा, नाही तर तेल टाकून आणा ना, स्लाइडवर तेल टाका, नाही तर ऑइल टाका, दम नुसतं सराक शिव.
जसं तुम्ही आतमध्ये एंट्री करशील तसं तुम्हाला डायरेक्टली तशी ब्रेकफास्टला ऑप्शन आहे, तर तुम्ही तशी ब्रेकफास्ट वगैरे करू शकता आतमध्ये. चला आपण सुद्धा जाऊ ब्रेकफास्ट करू आणि दाखवू तुम्हाला काय काय मेनू आहे ब्रेकफास्टमध्ये. तर जसं तुम्ही आतमध्ये एंटर करता तसं तुम्हाला इथेशी ब्रेकफास्ट सर्व केला जातो. तर ब्रेकफास्टसाठी पण 3-4 व्हरायटीज असतात. तर फर्स्ट मी दाखवतो तुम्हाला. पहिले तर तुम्हाला प्लेट कलेक्ट करायची आहे आणि असा लाईन लागायचं आहे. प्लेट करायची आहे, लाईन लागायचं आणि सेल्फ सर्व्हिस आहे. टोटली सर्व सेल्फ सर्व्हिस आहे. आणि नाश्त्यामध्ये मे बी मोस्टली जिलेबी फाफडा आहे इथे आणि इडली सांबार वगैरे आहे आणि एक ऑप्शन आहे तो उपमाचा आहे. तर हे 3 ऑप्शन्स आहेत नाश्त्यामध्ये. तुम्ही बघू शकता. मी 2 इडली घेतले, एक चटणी सांबार आणि हे साईडला फाफडा आहे. मी घेतला इडली. चाललो आपण टेबल शोधायला. अरे खूप जास्त घेतला रे निना, तुम्ही का खाला मध्ये येताना? 4 टाइम मध्ये जेवण घेतलं. बरं आहे. चष्मा काढून खाऊ लागतो. तर ही प्लेट आलेली आहे आपल्याला ब्रेकफास्टसाठी आणि मी घेतलेला आहे 2 इडले घेतल्यात, एक सांबार आहे, दाखवतो तुम्हाला दिसत नसेल. सांबार आहे, हा सांबार आहे, चटणी आहे, उपमा आहे. अगोदर पोट भरलेलं आहे तरी बघू लाईट थोडासा खावाचा आहे. आलो तर मानपान करायला पाहिजे इच्छा काय ना. खाऊन फक्त उलट्या नको करू बस. साक्षीला टेस्ट आवडलेली आहे. ती बोलते काय बोलते ती मस्त लागते ना बोलतं. काय मस्त लागला काय माहिती तिला. मला वाटलं घरचा जेवण तू इथेच करायला दे सगळं आता सांगते का. मला असं वाटतं. फक्त सांबारला टेस्ट आहे, चटणीला अजिबात टेस्ट नाही. बाकी इडली वगैरे मस्त आहे, सॉफ्ट आहे. ठीक आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत निघताना स्नॅक्स पण आहे आणि मध्ये तुम्हाला गोला आईस्क्रीम वगैरे जे असतात ते आपले लोकल गोला वगैरे ते पण भेटते. प्लस कॉटन कॅन्डी पण आहे ना ती. तू कधी आलतास? आलतो ही येऊन गेलतो म्हणून आलो. आलता आमच्या वहिनी सोबत गपचूप. बरोबर काम केला. म्हणून मी थोडूच घेतला. नंतर उपमा चांगला नाही लागला म्हणून मी थोडूच घेतला. या काय चहा नाश्ता केलेला आहे. तू अंघोळ करून आलास काय? हा मग कशाला आलास? कशाला आला अंघोळ म्हणजे करायची भाई, गरजच नव्हती तुला आज. तरी पण सकाळी फ्रेश होणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय आपण इथं अंघोळ करायला आलो. तू घरची त्याला अंघोळ करू. तर आता आम्ही चेंज वगैरे करून आलो आहे. चेंजच्या लॉकरसाठी सांगतो तुम्हाला. इथे 2 टाईपचे लॉकर आहेत, एक मीडियम म्हणजे स्मॉल आणि एक लार्ज. तर स्मॉल लॉकरचे तुम्हाला 50 रुपये पेड करायला लागतील आणि 50 रुपये डिपॉझिट ते लॉकरच्या चावीसाठी, ते तुम्हाला रिटर्न भेटतील ते स्मॉल लॉकरसाठी. आणि जर तुम्हाला लार्ज लॉकर हवं आहे, मोठा लॉकर हवं आहे, तर त्यासाठी 200 पे करायला लागतात आणि चावी रिटर्न केल्यावर तुम्हाला 100 रुपये रिटर्न भेटतील त्याच्यातले. तर आता आपण चेंज वगैरे केलेत क्लोथ आणि राईडचा आता एन्जॉय करून घेऊया. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने.
पुरी बघताना आमचा लीनाथ पाटील काय गेलाय काय माहिती, त्याला शोधून जावं लागेल. इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. आग देखी ताब देखी इसकी आंखों में सबने. Hello, how are you? I am under the water. Please help me. Here too much raining. आम्ही आलेलो तो वेव्ह पूल मध्ये आणि वेव्ह पूल मध्ये आता वेव्हचा जो पूल आहे तो वेव्ह चालू होणार आहे. आता डॉल्फिन येते, डॉल्फिन येते. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. ही सगळी पब्लिक बघू शकता. आज ब्लू है पानी 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 पानी, और तुम भी सानी 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 सानी. आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, कितनी किस्मत होगी तेरी कर तू नहीं है बात न मानी.
बीट हो, म्यूजिक चला दो, शुरू करो गाड़ी हो गई देर, बोतल पिला दो मुझको बस फिर यार I don't care। आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच खींच व्हिडिओ काय करतो? अटक दे रे नाही ना. काय रे काय आला निघल्या वा जा जा बस जा सरक पण नाही लक्षी नाही ये देखो अजीब इंसान सस्ते नशे उडवतील ए बाबल्या जा गाड़ी कितनी औसम है। लगता है मेरा सामने
ही समोर तुम्ही गर्दी बघू शकता. 3 फ्लोअरला ही गर्दी लागली एका राईडसाठी. एक राईडसाठी तुम्हाला पाऊण तास थांबायला लागते. ही बघा, हा एक वरती एक फ्लोअर आहे, हा एक, आणि अजून खाली फ्लोअर. ही एवढी गर्दी आणि पाऊण तास एका राईडसाठी थांबून आम्ही ती राईड केली. आणि राईड पण एवढी डेंजरस होती का त्याच्यात शूट नाही करता आला मला. सो कॅमेरा पकडायची भीती, ती कॅमेरा एक तर फोन आधीच मग अशी स्विमिंग पूलमध्ये पडलेला, त्याच्यामुळे रिक्स नाही घेतला, जास्त शूट नाही, ही राईडचा शूट नाही केला. मधीनच पारला तर या फूट करते फुकटचा शूट करून. कुठं चालली जाता लागली. तर दुपारच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे. 1 वाजता दुपारच्या जेवणाला सुरुवात होते आणि इथे टोटल आणि सर्व व्हेज जेवण मिळतं, त्याच्यामुळे नॉनव्हेजचा काही चान्स नाही. आणि बुफे सिस्टम आहे, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही स्वतः जाऊन कलेक्ट करायचं. इथं राईस वगैरे आणि खूप व्हरायटीज आहेत व्हेजमध्ये, म्हणजे नॉनव्हेजची गरजच नाही पडणार तुम्हाला. एवढ्या व्हरायटीज आणि एवढी चांगली डिशेस होत्या ना, तुम्ही बघू शकता. टेस्ट बरोबर आहे का? टेस्ट आहे का? अप्रतिम. तर आता वाजले संध्याकाळचे 4. तसं तर चेकआउट टाईम 5चा असतो, पण आम्ही 4 वाजताच निघालो आहे कारण खूप दमलो, खूप मजा मस्ती केली, एन्जॉय केले. आणि मेनली म्हणजे पूर्ण तुम्हाला दुपारपर्यंत फक्त आम्ही लंचपर्यंत सर्व शूट केलं, सर्व राईड एन्जॉय केल्या, सर्व राईड शूट केल्या. आणि नंतर मग फोनची बॅटरीसुद्धा डेट झालेली आणि पाण्यामध्ये फोन होता, त्याच्यामुळे चार्जिंग पण करू शकत नव्हतो, त्याच्यामुळे ते जास्त काय शूट घेतला नाही नंतर. बट नंतर खूप मजा केली आम्ही पाण्यामध्ये देखील सुद्धा, वेवपूलमध्ये वगैरे खूप मजा केली. आणि आता 4 वाजताच आम्ही निघालो. दीदी काय दमलीच बॅग घेऊन घे मग. पकड आता, येताना मी नेली येताना कमी होती ते काय पण. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल असंच समजते. आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना. ठीक.